ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे तुमचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती, सुगंधी आणि पारंपरिक स्टाईलची झणझणीत मसाला वांगी भाजी. ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण छान मीडियम साईजचे वांगे घेऊया. ते छान असे त्याचे एका वांग्याचे 4 भाग करूया आणि पाण्यामध्ये टाकूया छान असे कट करून. सर्वात आधी वांग्याची निवड करताना खूप महत्त्वाची आहे. नेहमी ताजी वांगीच घ्यावी. त्याचा देठ असा हिरवा असावा. हिरवी देठ असलेली वांगी, हलकी आणि कमी बिया असलेली वांगी वापरली तर भाजीची टेस्ट छान होते. हे वांगे मी कापून ठेवले एका भांड्यात. त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवले जेणेकरून वांगे आपले काळी पडत नाही. वांगी एकसारखी चिरून घ्या. त्यात मिठाच्या पाण्यात टाका. यामुळे 2 फायदे होतात. वांग्याचा रंग बदलत नाही. कट करताना कडूपणा निघून जातो. आता आपण मुख्य स्टार मसाला तयार करूया. हा मसाला एकदा करून पाहिला की वांग्याची भाजी आपोआप चविष्ट होते. तेल ॲड करूया आणि हा मसाला तुम्ही करूनही ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या भाज्याही टाकू शकतात. त्या अगदी छान लागतात. आता आपण आपला मुख्य स्टार मसाला तयार करूया. हा मसाला एकदम करून पाहिला की वांग्याची भाजी आपोआप चविष्ट होते. हा मसाला तुम्ही कुठल्याही भाज्यांमध्ये वापरू शकतात. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण, चिरलेला कांदा, पांढरी तीळ, थोडीशी ताजी कोथिंबीर, सुकं खोबरं आणि शेंगदाणे आणि 1 चमचा जिरे. ही छान सगळ्या सामग्री एकत्र स्टेप बाय स्टेप दाखवल्याप्रमाणे छान अशा परतून घ्यायच्या. हा मसाला अगदी कुठल्या भाजीसाठीही छान लागतो. तुम्ही करून स्टोअर करून ठेवू शकता सीलपॅक जारमध्ये आणि तुम्ही वापरू शकता तो. तर नक्की ट्राय करा आणि शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा. मसाला परतताना मंद आचेवर मध्यम फ्लेमवरच ठेवावा. सुके खोबरे टाकूया ग्रेट केलेले. मेन महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे व्हाईट तीळ. थंडीमध्ये नेहमी खावा आणि प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही असं खाऊ नये. प्रत्येक भाजीमध्ये टाकून त्याची चवही अप्रतिम लागते. शेंगदाणे हे छान सगळं असं भाजून घ्यायचं मध्यम आचेवर, लो फ्लेम मीडियम फ्लेमवरती आणि छान असं रोस्ट करायचं. हा मसाला आपला ऑलमोस्ट भाजला आहे. छान व्यवस्थित परतला की त्याच्यामध्ये जिरे पण टाकूया थोडेसे. ऑप्शनल आहे. हे छान असा ग्राइंड केला. याची स्वतःची टेस्ट खूप छान येते. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकतात. मग ती बटाटा, फ्लावर, शिमला मिर्च, एनी व्हेजिटेबल्स यू कॅन ॲड इट. छान असा मसाला भाजला की त्याच्यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर त्याच्या देठासकटच टाकायची. त्याची चव छान येते. आणि पुन्हा एकदा थोडं परतून घेऊया. हा मसाला लो फ्लेमवर भाजायचा आहे. आणि याच्यामध्ये तिळाचा आणि शेंगदाण्याचा क्रीमीनेस भाजीला अप्रतिम चव देतात. आणि खोबरा. हा मसाला झाला भाजून तो आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून ठेवूया. 5 मिनिट थंड झाला की त्याला ग्राइंड करून घेऊया. तोपर्यंत भाजीची तयारी करूया. इकडे छान असं ग्राइंड करून घ्यायचं. तुम्हाला सुकी भाजी आहे तर जस्ट थोडंसं जाडसर ठेवा. थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं क्रीमीनेस असेल तर थोडंसं पाणी टाकून मसाला हे करून ठेवा. आता फोडणी देऊया. पॅन गरम झाला की त्यात तेल ॲड करूया. मोहरी ॲड करूया. मोहरी तडतडली की त्यात जिरे ॲड करूया. जिरेही तडतडले की त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग ॲड करूया.
हिंग परतला की छान असा त्यात पुन्हा कढीपत्ता आपण टाकूया. छान टेस्ट येते, अरोमा छान येतो भाजीचा, घरभर सुगंध बरोबर असतो. तर ह्या चारही गोष्टी एकदा तडका दिला तर थोडासा चिरलेला कांदा टाकूया. छान असा परतून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत. छान असा कांदा परतला की यामध्ये आपण हळद टाकूया. हळद टाकली की छान असं परतून घ्यायचं परत. हा गरम मसाला, हा घरचा मसाला आहे आमचा, घरगुती मसाला, आणि धना पावडर 1 चमचा. हे छान परतून घ्यायचं. आणि एक घरगुती मसाला आहे. मसाले कमी टाका कारण आपण मिरच्याही घेतल्या आहे अगोदर, तर ते तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. हे कापलेलं वांगे बघा, 10 ते 15 मिनटं झाले, जराही कलर चेंज नाही झाला आहे. तर नेहमी वांगे चिरले की ते मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा. छान असं परतून घ्यायचे वांगेही. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला मी काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. छान वांगे असे परतून घ्यायचे. वांगे थोडे परतले की त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करा आणि पुन्हा त्याला परतून घ्यावा. आणि जसं की मी नेहमी सांगते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे, आणि ही कला घरोघरी जपली जावे म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी घेऊन येते, घरगुती इन्ग्रेडियंट्स असलेल्या रेसिपी घेऊन येते, जेणेकरून माझ्या रेसिपी कोणी बघून करू शकतात. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी बघा, फुल व्हिडिओ बघा. हा ग्राइंड केलेला मसाला आपण त्यात ॲड करूया, स्टार मसाला आपला. छान असं परतून घेऊया. छान असं परतलं की तुम्हाला थोडी कोथिंबीर टाकूया आणि त्यात आपल्या ग्रेव्हीच्या थिकनेसप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकतात. तुम्ही ही ग्रेव्ही करू शकतात किंवा तुम्ही थोडंसं थपथपीतही ठेवू शकतात. छान लागते अगदी ही भाजी. ही मी जास्त पातळही नाही बनवणार आणि जास्त घट्टही नाही बनवणार, मीडियम याच्यामध्ये बनवणार. छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. सांगितल्याप्रमाणे ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान अप्रतिम टेस्ट लागते. नक्की ट्राय करा आणि खूप पटकन बनणारी आहे, इझिली कोणीही बनवू शकतो. छान असं लावून एक 7 ते 8 मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायची झाकण ठेवून. ही आपली ऑलमोस्ट भाजी शिजली आहे, तयार झालेली आहे. तर आपण चेक करूया. हे बघा, मी जस्ट चमच्याने ठेवून शिजला आहे आपला वांगा ऑलमोस्ट. ही अशी आपली ही भाजी तयार झाली आहे. पंधरा ते 20 मिनिटामध्ये ही भाजी तयार होते. मऊ शिजली की तितकी ती भाजी गोड चविष्ट होते. वांगी मऊ झाली की भाजीवर थोडीशी ताजी कोथिंबीर टाका. वरून 1 चमचा तडतडीत लाल तिखट तुम्हाला ऑप्शनल आहे, टाका. भाजीचा लूक आणि फ्लेवर दुपटीने वाढतो आणि तिळाचं, शेंगदाणे आणि खोबऱ्याचं एकत्र कॉम्बिनेशन भन्नाट चव लागते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. गरमागरम भाकरीसोबत त्याची चव जबरदस्ती लागते. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा फीडबॅक कमेंट्समध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत, नवीन चवीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.